जय श्रीराम मित्रांनो, आम्ही चाललो आहे हेलिकॉप्टरवर. आमचा एक माणूस जरा पेट्रोल पंपावर गेलाय, येतोय. हो पंकज सर, काय करताय तुम्ही? आम्ही घेतो मॅगी. दीपू दादा मॅगी काय चाललंय? मॅगी घेताय? हे आमचे दीपू दादा पंकज मॅगी घेताय. बरोबर पाटील, पाण्याची बाटली घेतली का? ओके बोल. आता मी पहिला डोंगरावर नाश्ता पाण्याची सोय चालू आहे. दीपू दादानी काहीतरी झेत घेतले पोरांसाठी. दीपू दादा ते नानकट झेत घेतले आणखी. वैभव पाटील, वैभव पाटील आपण कुठे चाललोय? आम्ही चाललो आता डोंगरावर. आम्ही मस्त, आमचा प्लॅन आहे मॅगी बनवायचा. आम्ही आता चाललो डोंगरावर. दाखवतो आम्ही कशी मॅगी बनवतात त्या डोंगरावर. काम हे आमची एंट्री शिव मंदिरची. गौशाळा. आमचे मित्र वैभव पाटील त्यांना फोन आलाय. हे मी थंड आणि पाण्याची बॉटल घेतली आहे. बघू शकता कसं दिसतंय सगळं, कसं सगळं दिसतंय. अजून आम्हाला खूप वरती जायचं आहे. हाच तो, ह्याच्यामुळे सगळे वांदे झाले. हाच तो नमुना आमचा. ह्याच्यामुळे टाइमपास झालाय. कुठं गेलता तर पेट्रोल पंपावर. हा माझा चुपचाप मित्र. आता आम्ही बाईक चेंज करतोय. वैभव पाटील तुम्ही या थोड्याच वेळात. बम बम बोले. आता रस्त्यावर जय श्रीराम मित्रांनो, हे आमचे सगळे मित्र बांधव. पंकजनी काहीतरी शोधून काढलंय कोण तरी. मजा येतं दीपू दादा? हा बोल ना. काय कसं वाटतंय? यादक चालले इंडियन पाहिजे. बोला काहीतरी. काय बोलताय? काय बोलू शकत नाही मी. असं वाटतं आता बांडा कोळीमध्ये घालवलं आहे. बेसिक घालायची ना याला एक टिक्की खुलवलं याला. यो यो हुशार माणूस आमचा. हा खोल. नाही करणार आता सगळं जिथे पॉवर बँक काही काम मनीष काय काय बघू. वैभव पाटील काय घेतलंय? नाश्त्याला उपासाची नानकडा बिस्लरी दे ना. बटर भेटलाच नाही भेटला. 2 मिनिटाची मॅगी आता बनायला जास्त पाहू शकता बघा येत अशी. मनीष पाटील, हो मनीष पाटील काय बोलता? काय ना जरा बनवून दे की आला जाम सगळी अजून एक पॅकेट होतं मसाल्याचं पॅकेट फोडून घेतलं. अजून एक पॅकेट का दादानी मॅगी बनवून घेतली. पंकज नाईक काय चाललंय? मारणं झालं खूप मी जावे बघेल परत
काही कामाचा नाही. अरे इजल तो पंढऱ्या नेपाली रवी रवी मालवा टू डायरेक्ट पंढऱ्या. नवीन भरती गावठीच्या मजाक ना दीपेदानी फुल मेहनत घेतली એટલે बाकीटा भरी घेतले काम होणार त्या योजना करतो बरोबर काम. म्हणजे आता काय बोलायचं होतं? मला काय बोलायचं नाही. मॅगी बनवायला यावी कपडा थंडा आणा ना सगळं नाही यावं तो चिवरा टाकतात थंड्यांची चिवरा लागते या टाकते मॅगीन मला दादा होतं ना तू काम त्या धरले ना कोणाचे पाहू शकतात कोणाच्या बिस्किट बुडून खाताना अच्छा दादा नाद करायचं नाही. म्हणे म्हणे एकदा पोज मार म्हणे पोज मार ना एकदा अरे हो फोटो शूट मेहनत घेतली भरतेच लोक घाटा मारायला मटर शिमला मिरची असते ना तांबाटी तांबाटी ना या बाई याला याचा म्हणतात काही अजून काय वांगी घ्यायला पाहिजे आपण मॅगी टाकायला. मॅगी मी काय खाल्लं माहिती घरात येताना सांगता अख्खी पाहिजे अख्खी पाहिजे 50 रुपये ना दीप्याचा यो बाई येऊला कवा मॅगी बनते ना कवा खाता मी आपण पाहू शकता. गिल्ली गिल्ली मॅगी गिल्ली गिल्ली हॉटेल बॅगेश्री क्वांटिटी आणि यावंच लागते. आऊ सा बस टाक ना पोट पर हॉटेल बॅगेश्री हे नीट पकड व्हिडिओ कर जास्त नाही आपल्याला चम्मच नाही आणले चमचा आहे ना. हे पतळी कमी असते म्हणजे 10-15 असतील मोजून आपण किती ना बाकी टोपान का पतळी दे ना कबडी दे ना बाकी चार कार ना अख्खे ना सगळे जे ना त्याला ठेवायचेच ना तो जाळू आहे ना तो खात नाही मोन्या खाता ना पावसाळ्यात शाकाहारी आहे. नाही कचरा तुम्ही का आई शपथ चिवरा थोडी येतो ना सांगा ना मी जेतो त्यात कुठे पेट्रोल टाकाला हॉटेल भाग्यश्री हे थांब या तुम्ही बोलून बोलून तिला फेमस मरमर काम करता 12 घंटे काम करून आम्हाला ते इथून दे ना पाहिजे कशी झाली आपली मॅगी? एक नंबर पंकज कशी झाली आपली मॅगी? केदारनाथची मॅगी निको आणि मच्छिंद्र कशी झाली मॅगी आपली? क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे. मॅगीबद्दल बोलायला गेलो ना खूप काय सारखं बोलायसारखं आहे. मग जीभ खूप लागतोय. कशी झाली मॅगी खायला या लवकर खूप मस्त मॅगी झालेली आहे. डोंगरावर यावंच लागते आणि ब्लॉगर आपला इथे बसलेला आहे आणि टाकले गेलो चला भावतो आम्ही निघतो आता
जय श्रीराम. ए, गाडी कर ना. चला मोबाईल दे ना. डायरेक्ट चलो. कॅमेरा वाचते जाऊ दे ना. आमची ऍक्टिव्ह आणि तुला येऊ शकतो ते.